मित्रांनो, सर्पमित्र राकेश कवर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याला फोन आला एका ठिकाणी की 2 साप आहेत एकाच ठिकाणी. आणि आत्ता तुम्ही उन्हाळा बघता, वाढलेला आहे, ऊन वाढलेलं आहे. आणि धामण, मराठीत आपण धामण, इंग्लिशमध्ये याला रॅट स्नेक, याचं आत्ता ब्रीडिंग काढत चालू आहे. आणि तुम्ही माझ्या मागं बघत असाल तर आता इथं 2 नर आहेत. कारण का नर मादी नाही, दोन्ही भांडत असलेले नरच आहेत. आणि इथंच कुठे जर मादी असणार आहे, त्या मागून आलेले आहेत. आणि त्यांचं आत्ता हे, तर आता आपण त्यांना रेस्क्यू करणार आहे. तुम्ही इथं बघत असाल लोक पोचते इथे. आणि त्यांच्यामुळं आपण आता त्यांना ते आता बघूया, रेस्क्यू केलं पाहिजे. म्हटलं मित्रांनो, आत्तापर्यंत ती व्यवस्थित हलू नका. आणि एकानं इकडं अलीकडे मुडकं काढलेलं आहे आणि एक तिकडं गेलेलं आहे. कारण का जोपर्यंत इथली लोक होती त्यांना काही वाटलं नाही. आता मी नवीन आलो एकदम की त्यांना ती जिबी वाटते, त्यांना लगेच चावल लागली की नवीन कोणतरी व्यक्ती आल्या. आणि ते आता सावध झालेले, आता वेगवेगळी झालेली. काही वेळाने पुन्हा एकत्र येतील थोड्या वेळाने. बघत असतो आपण दोन्ही पण अशा तऱ्हेने पकडलेलं. पोतान भैया पोतान दोन्हीला आपण एकाच ठिकाणी आता रचलो. बरं बसल एक आणि त्या काळी जाळी, तर एक शेवाळी कलरचं. लवकर आणा म्हणा. जा की तिथं घेऊन जा. दर बिंदा मिंदाच अरे भिऊ नकोस, खाली ठेव हलवू नको. बघ बघत असतो पाळण्यासाठी कुठं हे मारलं, धरपड चालू आहे. नाही असं नाही ठेवायचं रे, हातरून ठेव की, उघडून हातरून ठेव. असं हा धर तू, बिंदाशी बघ. मी धरले असं चावत नाही, तू धर. तुम्ही बघत असतो मित्रांनो. आणि तो आपला मित्र भेटते. हा धर ठीक आहे, धर की रे. माझ्या अंगावर जात काही तरी बिबी नाही आहे. इकडं पुढे बिबी नको, चावत नाही तू.
तर वर धर काटाला धर वर काटाला धर. धर तसं उघड म्हटले उघड आहे. नाही नाही काय केलं मी आहे की सांगतो भिऊ नको तुम्ही आलाच तर मग आम्ही तुमच्या मनातली भीती काढा इथं आलोय. धाम नाही बिनविषारी चावली तुला दवाखान्यात पण नाही लागत काय नव्हे. मी आहे माझ्या इथनं गेली काय केलं का बिनविषारी आहे म्हणून तर मी एवढं हे करतो. व्याज ना आपण शेतकरी आहे लक्षात ठेव. आपल्याला हे प्रसंग येत राहणार काय शेतात. आज जर तू बघितलंस तर उद्या तू मारणार आहेस. ये पुढे ये पुढे. धर की हातात त्याला. अरे आजकाल पोरी वगैरे पकडत्यात आपण भ्याच नाही बिनविचार आहे. ती एक भ्या पडलेला आहे हो मनात हा त्यामुळे ती भीती ते, माणसाच्या मनातली दरी निर्माण झालेली हा, आहे झालेली आहे. सापांच्या निजामध्ये. हा आणि त्यामुळं एक साप 4 साप विषारी असतात आपल्या इथं सापडले. पण बाकीचं काही बिनविषारी आहे. आता तो बघितलंच भ्याच नाही दाम नसतं. मित्रांनो बघितलं तुम्ही अशा पद्धतीनं आपण रेस्क्यू केलेला आहे. जर आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना अशी व्हिडिओ शेअर करा जेणेकरून घराच्या आसपास तुमच्या जर साप वगैरे असतील तर आमचा खाली नंबर आहे कॉल करा. बांधायला चितळी की बाहेर तिथं आहे का बघ. आता लोकवस्ती असल्यामुळे आपल्याला पकडायला लागलं. तुम्ही आवाज तुम्हाला येत असेल इथं गुरांचा आवाज येतोय आणि लोकांच्या मनात भीती असते. उन्हाळा आहे त्यामुळे असे साप येत राहणार आणि त्यामुळं डोंगरांना आता आगी पण भरपूर लावणे चालू आहे. आणि तो एक माणसांमध्ये गैरसमज शिकारी लोकांनी पसरलेला आहे की आग जर गवत जाळे तर नवीन गवत चांगल्या जोमानं येतं. असं काही नाही. हे शिकारी लोक जे असतात ते आपल्या शिकारीसाठी जाळते डोंगर आणि दुसऱ्याला हे जाळण्यासाठी अंधविश्वास मनामध्ये फैलवून अनेक कारण आहेत डोंगर जाळण्यासाठी. आणि असे डोंगर जाळे ते सापांचा इतर प्राण्यांचा आदिवास नष्ट होतो. ते मादीसाठी भांडत कुठेतरी असणार आहे. आणि ती मादी जेव्हा ह्याला येते त्यावेळी तिच्या शरीरातून एक असा एक द्रव बाहेर पडतो आणि ती जाईल त्या रोडने तो जायत असतो. द्रव ते पडत असतो आणि मग त्या वासावर असे नर येतात आणि समोरासमोर आले न की दोघांची भांडणं होती. युद्ध होतं आणि जो नर दमतो तो पळून जातो आणि दुसरा मग त्या मादीच्या मार्गाने जातो. असे किती येतात 2 येतील. आता मी जर हे नेलं उद्या परवा तुमच्या इथं मादी असेल तर पुन्हा ती येणार किंवा दुसरीकडे मग ती दुसरीकडे दिसणार. एरियात कुठे म्हणजे आता भरपूर प्रमाणात मिळत असते. अजून काय बघाय धामण एक आहे इथं पण अजून असाही म्हणजे त्यासाठी जी येणार आहे ती अजून आता ही पहिली 2 आहे ती. हो आणि जेव्हा माझी जर गावली तर मग पुन्हा येत नाही. मग माझी सापडली पाहिजे. त्यामुळे पूर्वी काय व्हायचं एखादा ब्रीडिंगचा प्रत्येक सापाचा एक ब्रीडिंग काळ असतो. त्या काळात जर मादी तुमच्या इथं आली तुम्ही जर मारलं मग त्या मारणारी काठी वगैरे असत्या तिला ते द्रव लागला आणि तुम्ही ठेवली मग त्या वासावर का नाही अनेक नर याचे. आणि लोकांना काय वाटायचं की बदला घेण्यासाठी येते तर ते बदला घेण्यासाठी नाही तर ते मादीच्या मागून आलेले असतात. आणि मग अशा वेळी तुमचा पाय बी रातचा पडतो आणि पाय पडला चावला की तुम्हाला वाटणार की बदला घ्यायसाठी आलेले चावला. असं काही नसते बदला बिदला कारण का त्याची एवढी स्मरण शक्ती नाही. आता तुम्ही होताय तोपर्यंत तो इथून हल्ला नाही हे हालचाल त्याने केली त्यांना काही कळालं नाही. मी आलो की त्यांना नाकाद्वारे काही वास येत नाही. जिभेद्वारे आपल्या शरीरात जे परागण जातात ते जिभेवर घेतात आणि मग त्यांची आतमध्ये ग्रंथी असते संवेदन ग्रंथी
तर त्याद्वारे त्यांना कळतं लगेच की नवीन कोणतरी व्यक्ती आल्या आल्या. नवीन एखादा प्राणी आलेला आहे आलाय हा. आणि त्या भीतीपोटी ती बाहेर निघून जाते. निघून जाते त्यामुळे हाताला लागत थोडा वेळ मी थांबलो हा. की माझं पण इथल्याच वातावरणात शरीराचे स्मेल झालं हे झाले हा. त्यामुळे ती गप मी बसलो की इथं येऊन जवळ जवळ बसलो, बसले हा बघितलं. हा असं काय नाही हम्म. आणि बिनविचाराही सापडला मारत नाही तुमच्या इथं मी पकडलेले 2-3दा त्यामुळे तुम्हाला माहिती माहिती आहे चालेल ओके